आहे. यवतमाळ जिल्ह्यात तुम्ही 52,816 घर मंजूर केली. तुम्ही बीड मध्ये 27,281 घर मंजूर केली. जालन्यामध्ये 14,867 घर मंजूर केली. पण ही मंजूर केल्यानंतर जर याला निधी दिला जात नसेल तर अध्यक्ष महाराज रेती दिल्या जात नाही, तुम्ही निधी देत नाही, तर त्यांनी करायचं काय? म्हणून तुम्ही आता उत्तरामध्ये सचिव, कक्ष अधिकारी ज्यांचा 1 तारखेला योग्य वेळी पगार होतो त्यांनी लिहून दिलेलं उत्तर देऊ नका. ज्यांना फ्लॅट आहे, ज्यांना 1 रुपयामध्ये जमिनी देऊन सोसायट्या करून मुंबईत घर बांधून देतो त्यांच्या वतीने तुम्ही उत्तर देऊ नका. तुम्ही खरे ओबीसी नेते असाल तर तुम्ही भटक्या विमुक्त जातीला न्याय दिला पाहिजे. आणि भटक्या विमुक्त जातीला न्याय देण्यासाठी आम्ही अपेक्षा एवढीच आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे घरकुल जे मंजूर केले तेही बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यांना सांगितले जात आहे आता की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये आता तुमचं घरकुल राहणार नाही, आम्ही दुसऱ्या योजनेमध्ये करू. का? हे काय मंत्र्यांची खाता आहे दर 2 महिन्यांनी बदलवायला? त्याला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीमध्ये जर दिलाय तर तुम्ही या 15,058 घराचे 96 कोटी रुपये हे त्वरित देण्याचं आश्वासन या पवित्र सभागृहामध्ये द्यावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा, एवढी मी आपल्याला अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून विनंती करतो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुधीर भाऊ, ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांनी ज्या अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये आज यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या संदर्भात जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यामध्ये मी सुधीर भाऊला सर्वात महत्त्वाचा जो आपण प्रश्न विचारला की निधी कधी उपलब्ध होणार आहे, तर सुधीर भाऊ मी आपल्याला सांगायला मला आनंद होतोय या पुरवणी मागणीमध्ये या योजनेसाठी 300 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आणि नक्कीच चंद्रपूरचा जो आपण म्हणजे आपल्या हिशोबाने 96 कोटी, माझ्या हिशोबाने 88 कोटी 21 कोटी हा सगळा 100% निधी ताबडतोब दिला जाईल. त्याबद्दल तर आपण काळजी करू नये. अजून येस 100%. आणि आपण जे काही जो विषय केला तो आज कसं झालंय की या योजनेचा आता आपण पुढे चालू करत आपला पुढे कसं आहे की हे सगळे आता जे आपण ग्रामविकासच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना जी आहे, नवीन जे काही घरकुलं द्यायची आहेत ती त्या योजनेच्या माध्यमातून देत आहोत. जुने जे आहे त्याचे 100% आज 300 कोटी रुपये निधी आलेला आहे. आम्ही सगळे जे काही घरकुलाचे विषय पेंडिंग आहेत त्यांचे हप्ते ताबडतोब द्यायची व्यवस्था करू. या ठिकाणी सुरू केलेली आहे. परंतु अध्यक्ष महोदय, आमच्या बुलढाणा जिल्ह्याचं चित्र मात्र अतिशय विदारक आहे. माझ्या चिखली विधानसभेमधील चिखली तालुक्यामध्ये या समाजाच्या वतीने जवळपास 577 लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे. प्रस्ताव त्यांचा पंचायत समितीमध्ये गेलेला आहे. आणि बुलढाणा तालुक्यामध्ये जवळपास 700 प्रस्ताव त्या ठिकाणी आलेले आहेत. परंतु दुर्दैवाने अध्यक्ष महोदय, चिखली तालुक्यामध्ये फक्त 577 पैकी 44 प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. आणि बुलढाणा तालुक्यामध्ये 700 पैकी फक्त 4 प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, निधी नसल्यामुळं आणि या घरकुलाच्या लाभार्थ्यांना जागा नसल्यामुळे त्यांचे हे प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर होऊ शकलेले नाही आहेत. अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करायची आहे की आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभेतील हे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना आपण जागा उपलब्ध करून देणार आहोत का? तसेच या घरकुलांसाठी आपण लवकरात लवकर निधी हा कधीपर्यंत देणार आहोत ही माहिती या ठिकाणी द्यावी. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला हा थोडासा महसूलशी रिलेटेड आहे. कारण की ही जी जागा आहे ती महसूल विभागाच्या माध्यमातून उपलब्ध केली जाते, कलेक्टरच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद सीओच्या माध्यमातून. तर नक्कीच आपण जे आम्हाला सांगितलंय त्याच्यात आम्ही व्हेरीफाय करू. आणि आमच्याकडे ज्यांचे प्रस्ताव येतात त्यांना आम्ही नक्कीच सगळ्यांना मान्यता देतो आणि त्यांना आपण देतो. पण आज ग्रामविकासच्या माध्यमातून हे सगळे GR निघतात. माझी आपल्याला विनंती आहे की थोडंसं आपण त्यांच्या माध्यमातून जर तपासणी केली तर आपल्याला कळेल की तिकडे का आपल्या या फाईल झाल्या नाही. कारण ह्या आमच्याकडे ज्यावेळेस तिकडून मंजुरी करून येतात त्याच वेळेस आमच्याकडे त्याचं पेमेंटसाठी येतात. ही माझा प्रश्न माननीय मंत्री महोदयांना आहे. अध्यक्ष महोदय, मी अगोदर पण सांगितलं काय आहे की याच्यात जिओ टॅग फोटो आला
त्याच्यातून जर जिओ टॅग करून फोटो आमच्याकडे आले, त्याची मान्यता तिकडून आली जिल्हा परिषदकडून, तर आम्ही ताबडतोब पैसे रिलीज करू याच्यात. चला डॉक्टर शेवटचा